मुंढवा गावातील ग्रामदैवत असलेल्या काळभैरवनाथ मंदिर येथे 24 आणि 25 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या भव्य यात्रेनिमित्त आज महत्त्वाची नियोजन बैठक पार पडली। तसेच उत्सवाची अधिकृत कार्यक्रम पत्रिका आज जाहीर करण्यात आली आहे। ग्रामस्थ, मान्यवर आणि उत्सव समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीमध्ये यात्रेचे संपूर्ण नियोजन, जबाबदाऱ्या, वाटप आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। या यात्रेची सुरुवात श्रीनाथ साहेबांच्या महापूजा व अभिषेकाने होणार असून त्यानंतर श्रींची पारंपरिक पालखी मिरवणूक मोठ्या भक्तिभावात काढण्यात येणार आहे। यंदाच्या यात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे जंगी कुस्त्यांचा भव्य आखाडा होणार आहे। जुना ताडीगुत्ता रेल्वे स्टेशन रोड, जामले वस्ती हॉटेल, सोलापूर जंक्शन समोर धायरकर वस्ती मुंढवा येथे कुस्तीचा फड रंगणार असून राज्यातील नामांकित मल्ल सहभागी होणार आहेत। तसेच भजन कीर्तन आणि लोकनाट्य तमाशा यांसारखे सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत। त्यामुळे धार्मिक आणि सांस्कृतिक अशा दोन्ही प्रकारचा संगम यंदाच्या यात्रेत पाहायला मिळणार आहे। उत्सव समितीच्या वतीने भाविकांना प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आणि स्वच्छता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे। मुंढवा गावात सध्या यात्रेच्या तयारीला वेग आला असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे। तसेच भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता पोलीस बंदोबस्त, वाहतूक नियंत्रण, CCTV व्यवस्था आणि हरवलेल्या व्यक्तींसाठी मदत कक्ष उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। स्वच्छता आणि आरोग्य सुविधांवर विशेष भर देण्यात येणार असून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तात्पुरती स्वच्छतागृहे आणि ॲम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। गेल्या वर्षी आलेल्या काही अडचणी लक्षात घेऊन यंदा अधिक शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने यात्रा पार पाडण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला। उत्सव समितीच्या वतीने सर्व भाविकांना आवाहन करण्यात आले आहे की यात्रेदरम्यान प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि स्वच्छता राखून सहकार्य करावे। मुंढवा गावातील काळभैरवनाथ यात्रेसाठी आता अवघे काही दिवस शिल्लक असून संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे। श्री क्षेत्रपाल काळभैरवनाथ उत्सव मुंढवा 2026 या उत्सवासाठी यात्रेनिमित्त आज समस्त गावकरी ज्येष्ठ मंडळी यांची भैरवनाथ मंदिर येथे आज मीटिंग पार पडली। त्या मीटिंग मध्ये सर्व उत्सवानिमित्तचे जे सर्व काही बापूंनी सांगितल्याप्रमाणे जे काही ठरलं त्याप्रमाणे सर्व नियोजनाची बैठक पार पडली आणि येत्या काळामध्ये उत्सव अधिकाधिक चांगला कसा होईल याच्याबद्दल नियोजन झालं। तसंच सर्वांना आव्हान करण्यात आलेलं आहे। त्याप्रमाणे उत्सव शांततेत नक्कीच पार पडेल आणि सर्व गावकरी, समस्त गावकरी रावळे, येणारे पैलवान या उत्सवाची शोभा नक्कीच वाढवतील आणि बापूंनी सांगितल्याप्रमाणे सदर उत्सवामध्ये कुठलेही हेवे दावे न ठेवता, कुठलीही अपेक्षा न ठेवता चांगला उत्सव होईल याच्यासाठी सर्वजण प्रयत्न करतील। नाथसाहेबांचं चांग भलं। श्री क्षेत्रपाल काळभैरव उत्सव कार्यक्रम पत्रिका। काळभैरव उत्सवानिमित्त आज मुंढव्यातील सगळे गावकरी, समस्त गावकरी आणि सर्व पैलवान मंडळी या ठिकाणी हजर होऊन आजची मीटिंग पार पडली। क्षेत्रपाल काळभैरव यांचा उत्सव मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 6 ते 9 श्रींची महापूजा व अभिषेक केला जाईल। त्याचप्रमाणे श्रींची पालखीची मिरवणूक बुधवार दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 8 ते 11 वाजता होईल। त्याचप्रमाणे जंगी कुस्त्यांचा भव्य आखाडा बुधवार दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 3 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आपल्या गावातील स्थळ जुना ताडीगुत्ता रेल्वे स्टेशन, धायरकर वस्तीच्या पुढे, जामले वस्तीच्या समोर, सोलापूर हॉटेल जंक्शनच्या समोर मुंढवा येथे बाळकृष्ण फार्मवरती होईल। त्याचप्रमाणे भजनी मंडळाचा कार्यक्रम बुधवार दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9 ते 12 रामकृष्ण हरी मंदिरामध्ये होईल। लोकनाट्य तमाशा बुधवार दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9 ते 12 या वेळेत होईल। ह्या सर्व कार्यक्रमामध्ये पोलिसांचं सहकार्य खूप महत्वाचं असतं। ते लोक तिथले PI असतील, त्यांचा स्टाफ असेल, महिला भगिनी असतील, यांच्यासाठी खूप मोलाची कामगिरी ते लोक करत असतात। तर त्यांचे धन्यवाद, आभार मानू आणि त्यांनी अशाच पद्धतीने गावच्या उत्सवामध्ये सहभाग घेऊन सर्व व्यवस्था व सर्व नियंत्रण त्यांनी व्यवस्थित पार पाडावी
आज व्यवस्था पार पाडावी अशा प्रकारची मी त्यांना विनंती करतो आणि सर्व गावकऱ्यांना एक विनंती करतो की कुठलाही गालबोट न लागता हा सर्व कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडावा. यामध्ये कुठल्याही प्रकारचा कोणाचंही हित किंवा कुठलीही दुश्मनी असेल तर ह्यामध्ये घेऊ नये आणि गुण्यागोविंदाने हा कार्यक्रम नाथसाहेबांचा पार पाडावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. सालाबाद प्रमाणे यंदाही श्री क्षेत्रपाल काळ भैरवनाथ देवाचा उत्सव दिनांक 24 फेब्रुवारी व 25 फेब्रुवारी या दिवशी संपन्न होत आहे. या उत्सवाच्या दिवशी 24 तारखेला श्रींची महापूजा अभिषेक सकाळी 6 ते 8 या वेळात होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी श्रींच्या पालखीची मिरवणूक छबिना होईल. आता समस्त मुंडवा ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी उत्सवानिमित्त बैठक झाली. या बैठकीमध्ये सर्व प्रकारचे नियोजन हे तरुण कार्यकर्त्यांनी आपल्या हातामध्ये घेतलेले आहे आणि उत्सव चांगल्या पद्धतीने संपन्न होण्यासाठी सर्व तरुण कार्यकर्ते या ठिकाणी प्रयत्नशील राहतील अशी सर्व मंडळाच्या वतीने या ठिकाणी ग्वाही देण्यात आलेली आहे. तरी सर्व भाविकांनी श्री क्षेत्रपाल काळ भैरवनाथ उत्सवामध्ये सहभागी होऊन दर्शनाचा लाभ घ्यावा. नाथ साहेबांचा चांग भले.